भारत कृषीप्रधान देश असून शेतकरी हा देशाचा कणा आहे। जोपर्यंत या शेतकरी सक्षम होत नाही, त्यांना समाजात मान सन्मान मिळत नाही, तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही। म्हणूनच देश समृद्ध व्हायचा असेल तर शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, त्यांच्या कुटुंबातील तरुणांना उच्च शिक्षण मिळवून देशाचा भविष्यकाळ असलेली ही पिढी एका मोठ्या उंचीवर नेण्यासाठी बळ दे, असे साकडे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी श्री सेवागिरी महाराजांच्या चरणी घातले। येथील सेवागिरी यात्रेनिमित्त आयोजित राज्यस्तरीय सेवागिरी कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। यावेळी आमदार महेश शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, माजी संधी अधिकारी सुरेश जाधव, भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, हरणाई सूतगिरणीचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, अकलूजचे भाजपाचे नेते धैर्यशील मोहिते पाटील, देवस्थान ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव, विश्वस्त डॉक्टर सुरेश जाधव, संतोष बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव तसेच जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडीकर, तहसीलदार बाई माने, बाजार समिती सभापती अण्णा वलेकर, सुनील काटकर, जिल्हा परिषदेचे माइंडकर, तालुका कृषी अधिकारी राहुल जितकर, सरपंच घनश्याम मसने, मोहनराव जाधव, डॉक्टर महेश गुरव, राजेश देशमुख, मांजी घाडगे, महेश नलावडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। उदयनराजे म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना अधिक पाठबळ देण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत। शेतकरी सक्षम असल्याने जगात अनेक देश प्रगत आहेत। आपल्या देशात इन्कम अँड रिस्क मॅनेजमेंट फॉर ॲग्रिकल्चर अर्थात इरमा योजना शेतकऱ्यांसाठी लागू केल्यास शेतकरी आर्थिक दृष्टीने सक्षम होतील।